नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। नगरसेविका सौ प्रतिभा राजेश मडवी यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरातील भगवती शाळेच्या पटांगणामध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्ताने भगवती शाळेच्या पटांगणामध्ये नौपाडा परिसरातील नागरिकांनी वृक्षारोपणामध्ये सहभाग घेतला। मोठ्या संख्येने नागरिक या संपूर्ण उपक्रमामध्ये सहभागी झाले होते। यावेळेस नगरसेवक श्री सुरेश जोशी, नगरसेविका सौ मृणाल पेंडसे, भाजपचे ठाणे उपाध्यक्ष श्री राजेश मडवी, त्याचप्रमाणेच डॉक्टर सुधीर रानडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आज माझा वाढदिवस आहे तर काहीतरी कार्यक्रम करायचा, तर त्यापेक्षा वृक्षारोपण करायचं असं माझ्या मिस्टरांनी आणि आम्ही ठरवलं। आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण किती गरजेचं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण ठरवतो पण ते काय होत नाही। तर आज माझा वाढदिवस पण आहे म्हणून मग आम्ही सर्वांनी ठरवून आज वृक्षारोपण हा कार्यक्रम पार पाडला। दिशा स्किन अँड लेझर इन्स्टिट्यूट या संस्थेच्या विद्यमाने मानवी शरीरावर येणाऱ्या पांढऱ्या डागांसाठी मोफत तपासणी आणि सल्ला शिबिराचं आयोजन रविवारी ठाण्यात करण्यात आलं। हरिनिवास येथील दिशा स्किन अँड लेझर इन्स्टिट्यूट येथे रविवारी 25 जूनला हे शिबिर सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीमध्ये संपन्न झालं। या शिबिरात ठाणे आणि आसपासच्या शहरातील नामवंत त्वचारोग तज्ज्ञ सहभागी झाले। यावेळेस या शिबिराला आलेल्या व्यक्तींना पांढऱ्या डागांवर मोफत उपचार आणि औषधं देखील देण्यात आली। या शिबिरात ठाणे, कल्याण, मुंबई, भिवंडी, अंबरनाथ आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। आपल्या समाजात व्यक्तीच्या अंगावर येणाऱ्या पांढऱ्या डागांबाबत खूप गैरसमज आहेत। अशा व्यक्तींना अत्यंत वाईट वागणूक दिली जाते। समाज त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे बहिष्कार टाकत असतो। या व्यक्तींना त्यांच्याच नजीकच्या नातेवाईकांकडून देखील चुकीची वागणूक मिळते। मात्र हे सर्व गैरसमज दूर करून या व्यक्तींवर योग्य असे उपचार झाल्यास तेही सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आपलं जीवन जगू शकतात। अशा व्यक्तींना खरं तर मानसिक आधाराची गरज असते। याच सामाजिक बांधिलकीतून दरवर्षी या शिबिराचं आयोजन करण्यात येतं। दिशा स्किन अँड लेझर इन्स्टिट्यूट ठाणे नौपाड्यावर असलेली त्वचारोगांवरची एकमेव अशी संस्था आहे जी इथे नामवंत त्वचारोग तज्ज्ञ ठाणे आणि जवळील शहरामधून येऊन त्यांनी उभारलेली संस्था आहे। 2011 ही संस्था आम्ही स्थापित केली आणि तेव्हापासून प्रत्येक वर्षी आम्ही मे किंवा जून महिन्यामध्ये विटिलिगो डे म्हणजे पांढऱ्या डागावर मोफत सल्ला आणि उपचार हे आयोजित करत असतो। 25 जून हा जागतिक विटिलिगो डे म्हणून मानला जातो। नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या पुढाकाराने छत्री वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। खारेगाव परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं। यंदा देखील स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद दिला। याची भावना आहे की आपण ज्येष्ठ नागरिकांना काय दिले पाहिजे भावना असते आणि 15-20 वर्ष या ठिकाणी माननीय दर्शन पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण संपूर्ण बघितलं 8,000 आपण या भागात जे गुणवंत विद्यार्थी आहेत, इस्लामाचं झोपडपट्टीचे लोक असतील त्यांना वया वाटाचा कार्यक्रम घेतला आणि यावर आपण या भागात ज्येष्ठ नागरिक आहेत। ज्येष्ठ नागरिक म्हणजे प्रभाव वाढलेला आहे। संपूर्ण पारशी नगरचा सह्याद्री NM जैन सोसायटी संपूर्ण खारेगाव परिसर या भागात आपण या ठिकाणी गणेश मंदिरामध्ये छत्री वाटाचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे। निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास, देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास। विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात। बस रोक दो। कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये। 55 रुपये? हाँ ये लीजिए। सर छुट्टे नहीं है। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है।
तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए। मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है। अच्छा, ओके ओके। हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात। अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ, एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम। ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव। चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 02225304837। बॅरॉन मेन्स स्टुडिओ। रविवारपासून ठाणे शहरावर पावसाने अक्षरशः संततधार धरली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। रविवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली। एकट्या रविवारच्या दिवशी पहाटे जवळपास 304 मिलीमीटर एवढा पाऊस ठाणे शहरामध्ये झाला होता। कालचा दिवस देखील पावसाने काहीशी उसंत घेतली तरी ठाणे शहरामध्ये रिमझिम सुरूच होतं। एक प्रकारे ऊन पावसाचा खेळ कालच्या दिवसामध्ये ठाणेकर नागरिकांना अनुभवायला मिळाला। आज मात्र पुन्हा सकाळपासून पावसाने संततधार धरली आहे। या पावसामुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे ठाणे शहरातील वाहतूक देखील काही प्रमाणामध्ये अडथळा निर्माण झाला होता। मात्र ओव्हरऑलच ठाणे शहरामध्ये यंदाचा पावसाळा ठाणेकर नागरिकांसाठी सुखद आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। ठाण्यातील प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने आणि आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी तयारी बोर्ड परीक्षेची या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस विद्यार्थी आणि पालकांना योग्य मार्गदर्शन देण्यात आलं। बोर्डाच्या परीक्षेला विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे तयारी करावी याविषयीचं मार्गदर्शन शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात आलं। या शिबिरामध्ये 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांबरोबरच पालक देखील मोठ्या संख्येने हजर होते। गडकरी रंगायतन येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। ध्येय निश्चिती, अभ्यासाचं नियोजन, आत्मविश्वास, इच्छाशक्ती, एकाग्रता अशा विविध विषयांवर मार्गदर्शक श्री पंढरीनाथ पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। त्याचप्रमाणे पालकांनी देखील आपल्या पाल्यांबरोबर कसं वागावं, परीक्षेच्या काळात कोणता आहार घ्यावा, आपला पाल्य कोणत्या मित्रांबरोबर असावा, काय करतो यावर बारीक लक्ष ठेवावं असा सल्ला देखील त्यांनी दिला। सध्याच्या पिढीला टीव्ही आणि मोबाईल हे घाणेरडं व्यसन लागलं असून या सर्व माध्यमांचा फायदा मुलांनी आपल्या शिक्षणासाठी करून घ्यायला पाहिजे असं मार्गदर्शन यावेळी श्री संजय देशमुख यांनी केलं। दरम्यान यावेळेस आयोजक पंढरीनाथ पवार, संतोष साळुंखे, नगरसेविका प्रतिभा मडवी, डॉक्टर राजेश मडवी, माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे, प्रसिद्ध सीए समीर देशमुख आणि विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमाला ठाणे शहरातील व आजूबाजूच्या वस्तीतील लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। जवळजवळ 1200 ते 1400 विद्यार्थी पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि तो कार्यक्रम तयारी बोर्ड परीक्षेची, या तयारी बोर्ड परीक्षेमध्ये
आम्ही विद्यार्थ्यांना येणाऱ्या 6 महिन्यामध्ये त्यांच्या बोर्डाची तयारी कशी करायची परीक्षेची या दृष्टीने त्यांना आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे ओळा माजीवाडा विभागाचे उपशहर प्रमुख श्री प्रदीप खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त काल विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळेस सन्मान देखील करण्यात आला. श्री प्रदीप खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. अनेक गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत असतो. काल नगरसेवक श्री दिलीप बारटक्के, त्याचप्रमाणे नगरसेविका सौ परिषा सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री प्रदीप खाडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते श्री प्रशांत जाधवर यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. काल श्री प्रशांत जाधवर यांना वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. नगरसेविका सौ राधाबाई जाधवर, माजी विरोधी पक्षनेते श्री हनुमंत जगदाळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री प्रशांत जाधवर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. प्रभागातील नागरिकांसमवेत सातत्याने असल्याकारणाने मोठा लोकसंग्रह श्री प्रशांत जाधवर यांनी निर्माण केला आहे आणि त्या माध्यमातून अनेक सामाजिक कामं, अनेक सांस्कृतिक कामं, धार्मिक कामं श्री प्रशांत जाधवर हे कायम राबवत असतात. कबड्डीच्या क्षेत्रात त्यांनी केलेलं काम देखील उल्लेखनीय आहे. त्याचप्रमाणे प्रभागामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी कायम झटणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. श्री प्रशांत जाधवर यांना वाढदिवसानिमित्त प्रभागातील नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने आज विभागीय कृषी सहसंचालकांना निवेदन देण्यात आलं. कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं. कृषी विभागाच्या सुधारित आकृतिबंध तातडीने तयार करण्यात यावा. तो तयार करत असताना संघटनेला विचारात घ्यावं अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली. त्याचप्रमाणे कृषी पर्यवेक्षक संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा करून कृषी पर्यवेक्षकाची 100% पदं कृषी सहाय्यक संवर्गातून पदोन्नतीने भरावी अशी मागणी देखील करण्यात आली. त्याचप्रमाणे इतर शासकीय विभागांप्रमाणे तदर्थ पद्धतीने कृषी पर्यवेक्षक पदी तात्काळ पदोन्नती देण्यात यावी. कृषी सहाय्यक संवर्गाला 7 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर 5,200 20,500 ग्रेड 2800 ही वेतनश्रेणी लागू करण्यात येते. त्याऐवजी सदरची वेतनश्रेणी सुरुवातीपासूनच देण्यात यावी अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली. त्याचप्रमाणे कृषी सेवक पदाचा 3 वर्षांचा कालावधी हा कृषी सेवकाप्रमाणे आश्वासित प्रगती योजना आणि इतर सर्व लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावा अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही
ठाणे शहरातील वित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, कॉटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.